गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरात हायड्रोपोनिक गांजाचा जो आहे तो पुन्हा ट्रेंड आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये विविध ठिकाणी जे आहे त्या गुन्हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नक्की हा कशा प्रकारचा गांजा आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सर आहेत. सर, काय सांगाल, हा जो गांजा जो आहे हा नवीन आलेला आहे का? किंवा कशा प्रकारचा हा गांजा जो आहे तो कार्य करतो? आणि त्याचप्रमाणे हा गांजा आणि झाडाचा गांजा ह्यात काय फरक असेल? गांजा आणि हायड्रोपोनिक गांजा यामध्ये मूलचा फरक असा आहे, गांजा हा नैसर्गिक शेतीतून तयार केला जातो. जो जागा, जमीन, डोंगराळ भाग या परिसरातून पारंपरिक शेती जशी होती त्याच पद्धतीने झाडाची वाढ होते किंवा याच्यातून केलं जातं. त्याची पानं, फुलं, बिया यांचा वापर हा गांजा म्हणून केला जातो. तसंच हायड्रोपोनिक गांजा हा हा नैसर्गिक शेतीमधून प्राप्त होत नाही, तर तो आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून होतो. साधारणतः हा पाण्यामध्ये याची जी मूळ ज झाडाची मुळं आहेत, हे पाण्यामध्ये रसायनांचे, अन्नद्रव्यांचे घटक टाकून त्याच्यामध्ये त्याला नैसर्गिक कोणतीही पद्धत न देता लाईट्स, वातावरण या गोष्टी अ, चा वापर केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या फ्लॅटमध्ये, एखाद्या घरामध्ये त्याचं टेम्परेचर, तापमान मेंटेन केलं जातं. सूर्यप्रकाश आवश्यक आहे तेवढाच दिला जातो. पाण्यांमधून वेगवेगळे रसायनांचे दिलं जातं. साधारणतः नैसर्गिक गांजा हा 7 ते 8 महिन्यात ची मूळ हे ते तयार होतं आणि यामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये हा हायड्रोपोनिक गांजा तयार होतो. याच्यामध्ये रासायनिक घटकांचा वापर असल्यामुळे मूळ गांजामध्ये साधारणतः 3 ते 5% जो TCH नावाचा घटक आहे, जो नशेचा परिणाम करतो, तो यामध्ये 15 ते 30% आहे. म्हणजे साधारणतः मूळ गांजापेक्षा 10% नशेचं जास्त. प्रमाण जास्त आहे. 10 पट आहे जवळ-जवळ. यामुळे तरुणांना तो हर्बल आहे, चांगल्या पद्धतीचा आहे, अशी प्रलोभनं देऊन किंवा फसवणूक करून वापरण्याचा प्रॉब्लेम आहे. जे तरुण ताणतणावाच्या आहेत, असे यामध्ये व्यस्त झालेले किंवा अडकलेले दिसून येतात. हा जो हायड्रोपोनिक गांजा आहे ह्याची मागणी जास्त आहे. मागणी जास्त असल्यामुळे आता ह्याची किंमत देखील मोठ्या प्रमाणात असेल. नक्की ह्याची किंमत आणि जो झाडपाल्याचा गांजा आहे त्याची किंमत कशाप्रकारे जास्त आहे? काय फरक आहे दोन्हीमध्ये? यामध्ये किमतीमध्ये बराचसा फरक आहे. कारण यामध्ये खूप खूप हे हायड्रोपोनिक गांजा हा महाग आहे. हे ज्या ठिकाणावरती आहेत, त्या ठिकाणाप्रमाणे त्याची किंमत आहे. साधारणतः 1 ग्रॅमला 5,000 ते 10,000 इथपर्यंत आधुनिक ठिकाणं जे आहेत, त्या ठिकाणी असू शकते. किती ह्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपण पाहिलं तर तरुणाईवर अनेक गंभीर दुष्परिणाम याचे होत असतील. कशा प्रमाणात दुष्परिणाम जे आहेत ते या हायड्रोपोनिक गांजाचे होतात? गांजा हायड्रोपोनिक गांजाच्या दूरगामी परिणाम आहेत. याच्यावरती स्मृतिभ्रंशसारखे परि परिणाम होऊ शकतात. स्मृतिभ्रंशसारखे परिणाम होऊ शकतात. तर अ, थोड्याच याच्यात लक्षात राहू शकत नाही किंवा शरीरावरती, शरीरातल्या इतर घटकांवरती अतिगंभीर परिणाम होत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात असे किती गुन्हे या संदर्भात दाखल झाले? किती प्रमाणात हा गांजा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे? अ, चालू वर्षी साधारणतः 3 ते 4 कारवाया पिंपरी चिंचवड आयुक्तालयात झालेल्या आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री विनोद चौबे सर यांच्या आदेशा व मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे, त्याचप्रमाणे सर्व गुन्हे शाखेचे घटक, युनिट्स हे कार्य करत आहेत. त्यावरती अधिकाधिक कडक कारवाई करीत आहोत. आपण पाहिलं तर आता तरुणाई या हायड्रोपोनिक गांजाचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहारी जायला लागलेली. एक अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एक काय आव्हान जे आहे ते तरुणाईला कराल? किंवा जे विकतात त्यांना काय इशारा द्याल? तरुणांना एवढंच आवाहन करेन की मानसिक ताणतणाव अ, चं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. योगा वगैरे यासारख्या जे आहे, प्रत्येक माणूस आपल्या ताणतणावासाठी काही ना काही छंद किंवा इतर हे करून तणावमुक्त होऊ शकतो. तणावमुक्तीचे अनेक हे आहेत. परंतु नशा हे तणावमुक्तीसाठीचं कोणत्याही प्रकारचं कारण होऊ शकत नाही.
तरुणाईने नशेच्या आहारी जाऊ नये आणि आपलं आयुष्य धोक्यात घालून आपलं आयुष्य संपुष्टात येईल अशी कुठलीही नशेच्या प्रलोभनाकडे किंवा भूलभुलैयाकडे जाऊ नये. नक्कीच आपण पाहिलं तर हायड्रोपोनिक गांजाच्या आहारी गेलेल्या ज्या तरुणाईला जे आहेत आता मोलाचा सल्ला जो आहे तो आता या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला एकूण पाहायला मिळतो. किती मोठे दुष्परिणाम जे आहेत ते देखील आपल्याला सरळ आणि सोप्या भाषेत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी या संपूर्ण मुलाखतीदरम्यान आपल्याला सांगितलेले आहे. त्यामुळेच अंमली पदार्थांच्या नशेकडे वळू नका असं थेट आव्हान जे आहे ते आता अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.